भारत हा एका अर्थाने भाग्यवंतांचा देश आहे. समाजाच्या कल्याणाची विवंचना वाहणारे अनेक महापुरुष या देशात झाले. प्रत्येक युगामध्ये अशा थोर पुरुषांचं अवतार कार्य घडलं. ते कदाचित नियतीच्या, विधात्याच्या किंवा प्रारब्धाच्या प्रेरणेने घडले असेल, पण हे घडावं असं आजही आपणाला वाटतं. शिवछत्रपतींपासून डॉक्टर आंबेडकरांपर्यंत लोकमानसाचं संस्करण करण्याचा प्रयत्न करणारे कितीतरी पुरुषोत्तम भारताच्या इतिहासानं पाहिले आहेत. मला ज्ञानेश्वर आठवत आहेत की ज्या लोकांना काहीच समजत नव्हतं, जे पूर्णार्थानं निरक्षर होते, अशाही लोकांना अमृताला पैजेनं जिंकणाऱ्या मराठीतून ब्रह्मविद्या समजावून देण्याचा उद्योग ज्ञानेश्वरांनी त्या काळी केला. हे सुद्धा एक नवलच मानावं लागेल. शिवाजी महाराजांनी त्याच प्रकारचं कर्तृत्व राजकारणाच्या क्षेत्रामध्ये दाखवलं असं म्हणता येईल. ज्या लोकांना राजकारण म्हणजे काय हे माहीत नव्हतं, राज्यशास्त्र हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय नव्हता, मतदान या प्रक्रियेची ज्यांना जाण नव्हती, अशा बहुसंख्याक निरक्षर लोकांना संघटित करून एका विचारानं प्रेरित करण्याचं कार्य शिवाजी महाराजांनी केलं. हे सुद्धा एक आश्चर्यच म्हणावं लागेल. दीनदलितांच्या दुःखी जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि ते स्वतः विद्या संपन्न झाले आणि दीनदलितांना त्यांनी विद्येचा मंत्र दिला. स्वतः MA झाले, MSc झाले, DSc झाले, PhD झाले, बॅरिस्टर झाले. अनेक पदव्यांनी संपन्न आणि समृद्ध जीवन जगणाऱ्या आंबेडकरांनी सुद्धा हे वेगळ्या प्रकारचे पण अत्यंत मौलिक असे सामाजिक कार्य केले. अशी माणसं जन्माला येणं आणि त्यांनी जगासाठी जगणं आणि झिजणं हे त्यांच्या हातून घडावं ही बहुतेक नियतीची अपेक्षा असावी. आपण प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांची बरोबरी करू शकणार नाही, त्यांच्यासारखेही होऊ शकणार नाही, परंतु त्यांचा विचार समजावून घेणं आणि शक्यतो आचरणात आणणं हे यथाशक्ती आपणाला शक्य व्हावं असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं शिवजयंतीच्या संदर्भामध्ये शिवचरित्राचाही आपणाला विचार करता येईल. आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी राज्यारोहणाचा आग्रह धरला नसता. कदाचित लोकशाहीच्या कालखंडात आपणाला सुद्धा रितसर निवडणूकच लढवावी लागेल हे महाराजांच्या ध्यानी आलं असतं. जे सदोदित जगाच्या पुढे असतात ते जगाच्या पुढेच राहतात आणि जाणीवेच्या क्षेत्रातही त्यांची ही प्रगल्भता आपल्या प्रत्ययाला येते. तेव्हा शिवाजी महाराजांच्या जीवनाचा विचार करताना एक राजा म्हणून किंवा राजघराण्यामधला कोणीतरी अपवादभूत पुरुष म्हणून न करता एक आदर्श लोकनेता म्हणूनच त्यांच्या चरित्राचं चिंतन केलं पाहिजे असं मला वाटतं. लोकशाहीचं बांधकाम करीत असताना अत्यंत निरामय अशा काही प्रवृत्तींचं बीजारोपण लोकजीवनामध्ये घडावं यासाठी शिवछत्रपतींच्या चरित्राचं चिंतन उपयोगी पडेल असं मला वाटतं. शिवाजी महाराजांना अनेक चरित्रकार भेटले. बाबासाहेब पुरंदऱ्यांपासून रणजित देसाईंपर्यंत आणि सेतुमाधवराव पगडींपासून जदुनाथ सरकारांपर्यंत छत्रपतींच्या चरित्राचा विचार करणारे आजवर अनेक जण झाले. आणि या सर्व चरित्राचं वाचन केल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी वैशिष्ट्य आज आपल्या डोळ्यापुढे उभी राहतात ती जशास तशी अनुकरणीय आहेत असं मला वाटतं. काही चरित्रकार सांगतात शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते. वारकरी आणि रामदासी संप्रदायाने लोकमानसाची खडण केलेली होती आणि त्यामुळं महाराष्ट्रात व्यसनाला थोडी सुद्धा प्रतिष्ठा नव्हती. तेव्हा प्रजा तर व्यसनमुक्त होतीच, पण राजा ऐश्वर्याच्या शिखरावर असताना सुद्धा स्वतः व्यसनमुक्त झाला. तेव्हा शिवाजी महाराजांचा निर्व्यसनीपणा हा सर्व शिवभक्तांना स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरता आला पाहिजे. जे व्यसनाधीन आहेत त्यांनी छत्रपतींचं नाव सुद्धा घेऊ नये असं छत्रपतींना कदाचित वाटत असेल अशी माझी समजूत आहे. शिवाजी महाराजांचा आहार हाही परिमित होता. काही चरित्रकार म्हणतात की महाराज हे एकभुक्तच होते. एवढा पराक्रमी माणूस, पण त्याचं खाण्याकडं फारसं लक्ष नव्हतं हे सुद्धा आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आपला बहुतेक काळ हा खाण्यापिण्यामध्येच जातो आणि पराक्रम राहूनच जातो आणि खाणं हीच पराक्रमाची बाब होते. शिवाजी महाराज या बाबतीत थोडे अपवादभूतच मानावे लागतील. महाराजांची व्यक्तिगत राहणी ही अतिशय साधी होती. महात्मा गांधींपासून लालबहादूर शास्त्रींपर्यंत
कुठलाही भारतीय कीर्तीचा नेता पाहिलात तर त्याची व्यक्तिगत राहणी साधी असल्याचं आपल्या सहज लक्षात येतं. त्या मानानं आम्ही सामान्य माणसंच आपलं जीवनमान उंचावण्याची अकारण जीवापाड धडपड करीत असतो. महाराज हे एक यशस्वी सेनापती होते आणि जेव्हा जेव्हा सेनेबरोबर ते गेले तेव्हा सेनेच्या अग्रभागी राहिले. मागच्या बाजूनं सल्ला देण्याचं काम न करता सदोदित समरांगणामध्ये आपल्या तेजानं ते तळपत राहिले. आणि जेव्हा केव्हा स्वराज्यावरती संकट आलं तेव्हा ते संकट पेलण्यासाठी ते स्वतः आघाडीवर राहिले. अफजल खानाच्या भेटीसाठी त्यांनी अन्य कोणाला धाडलं नाही आणि सुरतेवर स्वारी करताना मारेकरी समोर आलेला दिसल्याबरोबर शिवाजी महाराज हे स्वतः सज्ज झाले. म्हणजे प्रसंग आल्यानंतर त्याला सन्मुख होणं आणि स्वतः क्रियाशील राहणं हा महाराजांचा धर्म होता. एक ॲडमिनिस्ट्रेटर, एक प्रशासक म्हणून शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा अभ्यास करणारे इतिहासाचे काही अभ्यासक आणि काही तत्वचिंतकही आपणाला आढळतात. त्या सर्वांनी एकमुखानं निर्वाळा दिला आहे की शिवाजी महाराज हे एक समर्थ प्रशासक होते. महाराजांची पत्र जर आपण वाचली तर महाराजांची प्रशासनामधली गती किती होती हे आपल्या लक्षात येईल. एका पत्रामध्ये आपल्या सेनापतीला आणि सैनिकांना त्यांनी प्रेमाची सूचना दिली आहे की आपण आपल्या पराक्रमाच्या बळावरती स्वराज्याचा विस्तार करीत आहात, बाब कौतुकाची आहे. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती हे रणामध्ये लढत आहेत आणि मी फक्त त्या स्थानाचा संरक्षक म्हणून या ठिकाणी बसलो आहे. माझ्या शूरवीरांनो, जाता जाता प्रेमाची एकच सूचना मला द्यायची आहे आणि ती अशी की झोपी जाताना दिवे मालवून झोपी जा. ही सूचना देण्याचं औचित्य असं, त्या काळी तेलवातीचे दिवे होते आणि तेलामध्ये भिजलेली वात उंदरांना आवडते हे महाराजांना माहीत होतं. आणि तेवत राहिलेली वात तोंडामध्ये धरून एखादा उंदीर गवताच्या गंजीच्या दिशेनं जर का गेला आणि गंजीमध्ये शिरला तर गंजीचा भडका व्हायला फारसा वेळ लागणार नाही आणि मग शेजारची गंज पेट घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि असं होता होता शेवटी गवत आणि कडबा जळून खाक होती. त्याचा परिणाम दुभत्या जनावरांच्या प्रकृतीवर होईल. ती कदाचित आटून जातील आणि मग पुढे काय घडेल तर आता अंगणामध्ये खेळणारी आणि उद्या रणांगणात जाणारी, स्वराज्याचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणारी माझी मुलं उपाशी राहतील म्हणून तुम्हाला सांगतो की गाफील राहू नका, झोपी जाताना दिवे मालवून झोपी जा. याला प्रशासन म्हणतात. हे लहान सहान तपशिलाकडे सुद्धा काटेकोरपणे लक्ष पुरवणं हे चांगल्या प्रशासकाचं लक्षण शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये दिसतं. स्त्रियांच्या संदर्भातही महाराजांचं कर्तृत्व लोकोत्तर मानावं लागेल. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे असं शिवछत्रपती म्हणत असत. याला कदाचित काही पीठिकाही असण्याचा संभव आहे. बाळाजी अवजी चिटणीस यांच्या आईचा जाहीर लिलाव झाला होता. सिद्धीच्या पदरी लेखनिक म्हणून काम करणारे अवजी चित्रे हे बाळाजीचे वडील अत्यंत प्रामाणिक, सालक आणि कार्यक्षम असा एक लेखनिक अशी त्यांची ख्याती होती. परंतु सिद्धीचे कान कोणीतरी भरले आणि या सिद्धीनं या आपल्या पदरी असणाऱ्या चिटणीसाला समुद्रात बुडवून ठार केलं आणि त्याच्या बायका मुलांचा लिलाव केला. ही गोष्ट शिवाजी महाराजांना जेव्हा कळली तेव्हा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक स्त्रीला माझं राज्य रक्षण देईल असं महाराजांनी आश्वासन दिलं आणि बाळाजीच्या आईला भर दरबारामध्ये बोलावून सांगितलं की आता इथून पुढे आपण निश्चिंत राहा, आपण आमच्या राज्यकक्षेत आलात. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे. असा हा मोठा माणूस आज खरोखर महाराजांची ही भावना आमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे. मुलामुलींची परस्परामध्ये चालणारी भांडणं आणि एखाद्या सभ्य स्त्रीचा रस्त्यावरती होणारा उपमर्द हे प्रकार पाहिल्यानंतर मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासामधली शिवछत्रपती ही प्रेरणा पुन्हा एकदा समजावून घेण्याची वेळ आली आहे हे कोणाच्याही ध्यानी येईल. आणखी एक गंभीर पण तरीसुद्धा विनोदाचा भाग तो असा की शिवाजी महाराजांना बरेच लोक फक्त हिंदूंपुरतं मर्यादित असणारं नेतृत्व अशा दृष्टीनं पाहतात. शिवाजी महाराजांना स्वधर्माचा अभिमान होता, स्वदेशाचा अभिमान होता आणि अभिमान असणं स्वाभाविक आहे. आम्ही या भूमीत जन्माला आलो, इथले राज्यकर्ते आम्ही असं ते निसंकोचपणे निसंदिग्धपणे म्हणत असत. पण त्याच वेळी परधर्मीयांच्या गुणाची कदर करण्याची उदारताही त्यांच्या ठायी होती.
त्यांच्या पदरी असणारा त्यांचा दर्या सारंग आणि तोफखान्यावरचे त्यांचे अधिकारी इब्राहिम खान, दौलत खान हे तसे मुसलमानच होते. आणि आग्र्याला त्यांच्याबरोबर गेलेला पाठ फुटेपर्यंत मार खाणारा मदारी मेहतर हा सुद्धा मुसलमानच होता. तेव्हा शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ राहणारे कितीतरी मुसलमान शिवाजी महाराजांनी वेचून आपल्या पदरी ठेवले होते. काझी हैदर हा महाराजांचा लेखनिक, त्यांच्यानंतर औरंगजेबाचा सर न्यायाधीश झाला. म्हणजे शेवटी मुसलमानांना सुद्धा गुणवत्तेकडे पाहून स्वतःच्या पदरी आणि स्वतःच्या सेवेत कसं ठेवून घ्यावं हे महाराजांना कळत होतं. हे त्यांचं वेगळेपण, हे त्यांचं मोठेपण. शिवाजी महाराजांनी सामान्य माणसावर प्रेम केलं आणि सामान्य माणसानं शिवाजी महाराजांच्यावरही प्रेम केलं. आज आपण असं पाहतो की अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये JF केनेडीसारख्या राष्ट्राध्यक्षाची हत्या ही खरोखर म्हणजे थांबवणं, थोपवणं हे लोकांना शक्य होत नाही. जिथे घराघरात TV आहे आणि चंद्रलोकी उतरणाऱ्या माणसाच्या तळपायाला लागलेली धूळसुद्धा बसल्या जागी दिसते, तिथे राष्ट्राध्यक्षाचा वध घडत असताना जनता शांत राहते, कारण तिच्या हाती पाण्याव्यतिरिक्त काही नसतं. याउलट शिवाजी महाराजांच्यावरती घाव घालणाऱ्या प्रत्येक मारेकऱ्याचा हात वरच्या वर उडवला गेला आहे. हे इतिहासामधलं एक आश्चर्य आहे. आणि याचं कारण एकच की शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या हाती असणारी निष्ठेची जी दुर्बीण होती ती केवळ छत्रपतींच्या प्रयोगशाळेतच तयार होत होती. त्यानंतर त्या प्रकारची दुर्बीण या भारतामध्ये कोणीही निर्माण करू शकला नाही. त्यामुळं एकात्मतेचा प्रश्न अजूनही सुटत नाही. सामान्य माणसांनी महाराजांच्यावर प्रेम करावं तरी किती? तो बाजीप्रभू, तो मुरारबाजी, तो येसाजी ही माणसं जीवावर उदार झाली होती. पन्हाळगडातून शिवाजी महाराजांना बाहेर पडताना मार्ग दाखवणारा शिवा नाभिक हा केस कापणारा एक सामान्य नाभी होता. परंतु महाराजांच्या जवळ त्यानं एकच आग्रह धरला की मला इथल्या आडवाटा, पायवाटा, चोरवाटा माहीत आहेत, मी आपल्या सेवेत आहे, आपण माझ्या मागोमाग या आणि मी आपणाला योग्य तो मार्ग दाखवतो. फक्त असा एक क्षण येईल की जेव्हा मला विरुद्ध मार्गानं जावं लागेल, उलट दिशेनं जावं लागेल. आणि मग या माणसानं काय करावं? तर महाराजांना असं सांगितलं की महाराज, तुमची वस्त्र, तुमचे अलंकार तुम्ही मला द्या. मी पालखीत बसतो, मी शिवाजी महाराज होतो, मी उलट दिशेनं जातो, शत्रू माझ्याकडे येईल, माझ्या मागोमाग येईल, माझा मागोवा घेईल आणि दरम्यानच्या काळात तुम्हाला उसंत मिळेल. महाराज, विशाळगडाच्या दिशेनं आपण जा, मी उलट दिशेनं जातो, पण क्षणभर तरी मला छत्रपती होऊ द्या. आणि तो प्रतिछत्रपती झाला. एक सामान्य नाभिक प्रतिछत्रपती झाला. या छत्रपतीला हे माहीत होतं की काही काळाने आपण कोण आहोत याची कल्पना शत्रूला येईल आणि मग आपला शिरच्छेदच घडेल. आपणाला घरी जाता येणार नाही, आपल्या नावानं कुंकू लावणारी आपली पत्नी आपणाला दिसणार नाही, अंगणामध्ये आपली प्रतीक्षा करणारी आपली बाळं आपणाला दिसू शकणार नाहीत. परंतु एक छत्रपती सुखरूप राहावा यासाठी अनेक लहान मोठ्या छत्रपतींनी अनेक आहुती द्यायच्या असतात हे त्याला कळत होतं. म्हणून तो मरणात खरोखर जग जगते असं म्हणतच कदाचित केलं असेल आणि त्यांनी मोठ्या हसतमुखानं आपल्या मृत्यूचं स्वागत केलं. असा प्रकार सहसा कुठे आढळत नाही. माणसं स्वतःला जपूनच करायचा तो त्याग करीत असतात. सर्वस्वाचा त्याग करणारी असंख्य माणसं या महाराष्ट्रानं पाहिली. ती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये हा त्यांचा खरोखर मोठेपणा अविवाद्य मानला पाहिजे. आणखी एक गमतीची गोष्ट, शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजभाषेचा मान दिला. यापूर्वी फारसी भाषा ही दप्तरी स्थिरावली होती, परंतु शिवाजी महाराजांनी राजा आणि प्रजा यांची भाषा एकच असली पाहिजे असा आग्रह धरला. ज्ञानेश्वरांनी परमार्थाच्या क्षेत्रात हाच आग्रह धरला आणि राजकारणाच्या क्षेत्रात शिवाजी महाराजांनी तो आग्रह प्रत्यक्षामध्ये अंमलात आणून दाखवला. प्रजेचं दुःख राजाला कळावं आणि राजाचं मनोगत प्रजेनं जाणावं यासाठी राजा आणि प्रजा यांची भाषा एकच असली पाहिजे हा महाराजांचा आग्रह होता. आणि प्रजेची भाषा हीच खरी राजभाषा हे समजू शकणारा राज्यकर्ता म्हणून आजही आम्ही शिवाजी महाराजांच्या ऋणात आहोत असं अभिमानपूर्वक सांगायला हवं. लोकनेतृत्वाचा आदर्श म्हणूनही या चरित्राकडे अनेक लोक पाहतात की खरोखर नेतृत्व हे निष्कलंक असावं, जनसामान्यांचं नेतृत्व हे आढळ असावं असं आपण म्हणत असतो. आणि नेत्याविषयी बोलताना मानसशास्त्राचे अभ्यासक कधी कधी म्हणतात की नेता असावा तरी कसा, तर त्याचा एक
एक पाय हा जनतेत असावा आणि दुसरा जनतेबाहेर असावा. दोन्ही पाय बाहेर असतील तर जनतेशी संपर्क राहणार नाही. दोन्ही आतच राहतील तर जनतेची प्रगती घडणार नाही. तेव्हा नेत्याचा एक पाय जनतेत रुतलेला असावा आणि दुसरा अखंड उचललेला असावा. या तऱ्हेचं जीवन जगणारा राजा शिवछत्रपती हा एकच झाला. शिवाजी महाराजांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काही वेगळे प्रयोग केले असं म्हणावं लागेल. शिवाजी महाराज स्वतःला समाजसुधारक म्हणून घेत नव्हते, पण तरीसुद्धा त्यांचं प्रत्यक्ष वर्तन हे एखाद्या सुधारकाला साजेल असंच होतं. बजाजी निंबाळकरांनी धर्मांतर केलं, नेताजीनं सुद्धा ते केलं होतं. पण ज्या कोणी धर्मांतर केलं त्यांचं पुन्हा शुद्धीकरण करून घ्यावं असा आग्रह धर्ममार्तंडांच्या सगळ्या सूचनांचा अवहेर करून शिवाजी महाराजांनी धरला होता. महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं. त्यामध्ये सत्तेचं थोडं का होईना विकेंद्रीकरण खळावं हा महाराजांचा विचार होता. म्हणजे राज्य परिषदा आणि तालुका पंचायती यांच्या या युगामध्ये शिवाजी महाराजांनी तेव्हा विकेंद्रीकरणाचा केलेला एक लहानसा प्रयोग म्हणून त्यांच्या अष्टप्रधान मंडळाविषयी आपण विचार करायला तत्वतः हरकत नाही. वर्णव्यवस्था ही कालबाह्य झाली असं आपण म्हणतो आणि मानतो आणि ती तशी झालीही आहे. परंतु स्वतः शिवाजी महाराजांनी या संदर्भात काय केलं याचा विचार करता येण्यासारखा आहे. पेशवा हे पद शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि पेशव्यांच्या हाती महाराजांनी तरवार दिली आणि पेशव्यांनी सुद्धा दिल्लीचं तख्त हे उद्ध्वस्त करेपर्यंत आपली धारदार तरवार परजून दक्षिणेकडून उत्तरेकडं संचार केला. पेशवे हे मूळचे ब्राह्मण, ब्राह्मणांच्या हातात तरवार देणं आणि क्षत्रियाच्या पुढं ग्रंथ ठेवणं यामध्ये समाजाची सुधारणा आहे हे कदाचित महाराजांना तेव्हाही वाटलं असावं, जाणवलं असावं. तर शिवाजी महाराजांच्या चरित्राचा असा विचार आपण केला आणि असा अभ्यास केला तर आपणाला सुद्धा समर्थांप्रमाणे असं म्हणण्याचा मोह होईल की शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळे. शिवाजी महाराजांचं वर्णन करताना समर्थ पुढे एके ठिकाणी म्हणतात, बहुत जनाशी आधारू, निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. श्रीमंत योगी मला वाटतं या संज्ञेमध्ये शिवाजी महाराजांचं सर्व वर्णन मोठं समर्थपणे रामदासांनी केलेलं आहे. जगाच्या इतिहासामध्ये श्रीमंत अनेक झाले पण त्यात योगी कोणीच नव्हते. योगीही अनेक झाले पण त्या योग्यात कोणी श्रीमंत नव्हते. महाराष्ट्राचं दैन्य आणि दारिद्र्य दूर व्हावं यासाठी श्रीमंतीची साधना करणारा, परंतु ही श्रीमंती राष्ट्राची आहे, व्यक्तीची नाही, म्हणून राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी आहे या जाणीवेनं वागणारा असा हा योगीराज विरळा असंच म्हणावं लागेल. म्हणजे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला श्रीमंत केलं पण ही श्रीमंती ही व्यक्तिगत बाब ठेवली नाही, म्हणून त्यांना अगदी निरासक्त आणि विरक्त असे योगी मानलं जातं. आणि श्रीमंत योगी असा एकच एक पुरुष झाला तो म्हणजे राजा शिवछत्रपती असं म्हटलं जातं. ते सुद्धा योग्यच म्हणावं लागेल. तेव्हा शिवाजी महाराजांचं स्मरण शिवजयंतीच्या निमित्तानं कोणीही केलं, कधीही केलं तरी हे आपल्या लक्षात यायला हवं की शिवाजी महाराजांचं मोठेपण हे तसं कालनिरपेक्ष होतं. ते एका शतकात जन्माला आले असले तरी शिवाजी महाराज ही स्फूर्ती शतकानुशतकं भारताला काही मार्गदर्शन करू शकणारी आहे. म्हणून तर सावरकरांच्या सारख्या भाषा प्रभूंनी शिवाजी महाराजांची आरती लिहिली आहे. बहुजन समाजाचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिला आहे. आणि आझाद हिंद फौजेची स्थापना करणारे नेताजी जेव्हा आझाद हिंद सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्या सैन्यापुढे उभे राहिले तेव्हा आपल्या शूर सैनिकांना एवढंच म्हणाले की माझ्या मित्रांनो, तुमच्या हाती द्यायला माझ्याजवळ पल्लेदार शस्त्र नाहीत, परंतु भारताचं गेलेलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उपयोगी पडणारा एकच एक मंत्र मला ज्ञात आहे आणि तो मंत्र मी तुम्हाला सांगतो, शिवाजी, शिवाजी आणि शिवाजी. नेताजी एवढं बोलले आणि साऱ्या सैन्याच्या मुखातून एक गगनभेदी गर्जना बाहेर पडली, शिवाजी महाराज की जय. असे होते छत्रपती, भारताच्या इतिहासामधलं तेजस्वी पर्व घडवणारा आणि लोकमनसाचं शतकानुशतकं संस्करण करणारा आणि घराघरामधल्या आबालवृद्धांना सदोदित आपला वाटावा असा हा पुरुषोत्तम होऊन गेला.
तेव्हा त्याचं केवळ स्मरण न करता जमेल तेवढं अनुकरणसुद्धा आपण केलं. भारत हा एका अर्थाने भाग्यवंतांचा देश आहे. समाजाच्या कल्याणाची विवंचना वाहणारे अनेक महापुरुष या देशात झाले. प्रत्येक युगामध्ये अशा थोर पुरुषांचं अवतार कार्य घडलं. ते कदाचित नियतीच्या, विधात्याच्या किंवा प्रारब्धाच्या प्रेरणेने घडले असेल, पण हे घडावं असं आजही आपणाला वाटतं. शिवछत्रपतींपासून डॉक्टर आंबेडकरांपर्यंत लोकमानसाचं